जनरल एज्युकेशन सोसायटीच्या ब्लॉसम इंग्लिश हायस्कूल या CBSE शाळेमध्ये आज जीनियस जंक्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर अजित ओक, श्री अविनाश बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दिनांक 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचं आयोजन MH हायस्कूलच्या ब्लॉसम इंग्लिश हायस्कूलमध्ये करण्यात आलं आहे। पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या प्रयोगांच्या माध्यमातून गणित, भूगोल आणि विज्ञानाच्या संकल्पना समजाव्या या दृष्टिकोनातून विविध प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले। तसंच आर्ट आणि क्राफ्टच्या माध्यमातून भाषेतील गमती-जमती या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या। विद्यार्थी देखील शिक्षणाच्या या अद्भुत प्रकल्पाच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात खुश होते आणि विद्यार्थ्यांनी या संपूर्ण उपक्रमात अतिशय हिरिरीने सहभाग घेतला। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता वाढते आणि विद्यार्थ्यांना निश्चितपणे शिक्षणामध्ये अधिक रस निर्माण होतो, असं यावेळेस डॉक्टर अजित ओक आणि श्री अविनाश बर्वे यांनी सांगितलं। जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री शैलेंद्र साळवी, सेक्रेटरी श्री विकास पाटील आणि बोर्ड मेंबर स्नेहा शेडगे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन ब्लॉसम इंग्लिश हायस्कूल येथे करण्यात आलं होतं। ब्लॉसम इंग्लिश हायस्कूल ही ठाणे शहरातील अत्यंत शिक्षण क्षेत्रातील अत्यंत मान्यवर संस्था असलेल्या MH हायस्कूलची शाळा आहे। या शाळेमध्ये CBSEच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं। It's a very nice initiative by the school and it's called a Genius Junction. So these children are already genius, as I can see in these projects, and I am sure that this activity will help to the students to become genius in their life, because in the school all the topics are taught, the curriculum is taught, but this is beyond curriculum, and this is, I feel, that very important activity, and this should be taken up by the school every time, and this will help, because we already have from MH High School so many past students who are active in scientific field, and these students, I am sure that they will be shining as genius in their future life. Thank you.